विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी नागरिकशास्त्रामधील दुसरा धडा आहे भारतीय संविधान. यावर आधारित असणारा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. स्वाध्यायातील प्रश्न पहिला आहे सांगा पाहू. त्यामधील पहिला उपप्रश्न आहे कायदे तयार करणारे मंडळ. या ठिकाणी कायदे तयार करणारे मंडळ कोणते असते ते आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे कायदे मंडळ. यानंतर दुसरा प्रश्न आहे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष जे होते ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यांचं नाव आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. यानंतर पुढे तिसरा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार. आपलं जे भारतीय संविधान आहे त्याचे शिल्पकार कोण आहेत, तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथे एक लक्षात ठेवायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानातील मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि कायमस्वरूपी अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. यानंतर आपल्याला प्रश्न पुढचा आहे पुढील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी समिती प्रमुख आणि समितीचे नाव असं दिलेलं आहे. काही ठिकाणी समितीची नावं दिलेली आहेत आणि काही ठिकाणी समिती प्रमुख दिलेले आहेत. यावरून आपल्याला त्याची जोडी लिहायची आहे. तर पहिल्या ठिकाणी आपल्याला समितीचं नाव दिलेलं आहे घटना सभा नियम समिती. या समितीचे अध्यक्ष किंवा समिती प्रमुख होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या समितीचे प्रमुख किंवा अध्यक्ष होते, तर मसुदा समितीचे. पुढे तिसरा आहे संघराज्य निर्मिती किंवा संघराज्य समिती. या समितीचे जे प्रमुख होते ते होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती याचे प्रमुख होते. तर या ठिकाणी आपण समिती व त्यांचे प्रमुख या जोड्या लावलेल्या आहेत. पुढील प्रश्न पाहूया. यानंतर प्रश्न तिसरा आपल्याला दिलेला आहे संकल्पना स्पष्ट करा. याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला स्पष्ट करून लिहायच्या आहेत. त्यातील पहिली आहे संविधान. आता संविधानाविषयी आपल्याला संकल्पना स्पष्ट होईल अशी माहिती थोडक्यात लिहायची आहे. पाहूया. कोणत्याही देशाच्या सुव्यवस्थेत कारभारासाठी आणि नागरिकांच्या हक्काच्या रक्षणासाठी संविधान अत्यंत आवश्यक असते. देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे, नियम व तरतुदी यांना एकत्रितपणे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असेही म्हणतात. तर संविधान कशासाठी आवश्यक असतं, त्याच्यामध्ये काय काय असतं हे आपण इथे स्पष्ट केलेलं आहे. यानंतर पुढील संकल्पना आपल्याला दिलेली आहे मसुदा समिती. आता मसुदा समिती म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायची आहे. मसुदा समितीची माहिती पाहूया. मसुदा समिती ही भारतीय संविधानाची निर्मिती करणारी सर्वात महत्त्वाची समिती होती. या समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1945 रोजी झाली. मसुदा समितीने विविध समित्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालांचे पुनरावलोकन करून संविधानाला अंतिम स्वरूप देणारा एक वास्तविक मसुदा तयार केला. या समितीने तयार केलेला मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे आपण शाळेमध्ये जी संविधानाची उद्देशिका बोलतो त्याच्यामध्ये ही जी तारीख आहे हिचा उल्लेख असतो, कारण या तारखेला आपण हा मसुदा स्वीकारलेला आहे. तर अशा पद्धतीने मसुदा समितीविषयी आपण इथे माहिती संकल्पना स्पष्ट केलेली आहे, माहिती दिलेली आहे. पुढे प्रश्न चौथा आहे प्रत्येक देशाला संविधानाची गरज का असते, तुमचे मत द्या. इथे आपल्याला आपलं मत विचारलं आहे की कोणताही जर देश असेल तर त्याला संविधानाची गरज का आहे, आपल्याला याविषयी काय वाटतं ते लिहायचं आहे. पाहूया. संविधान हे देशाच्या कायद्याचे सर्वांचे, समाजात विविध जातींचे, धर्मांचे आणि विचारांची लोक एकत्र राहतात. त्यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी आणि देश कशा प्रकारे चालवला जावा यासाठी काही मूलभूत नियमांची आवश्यकता असते. संविधान शासनाच्या अधिकारांवर मर्यादा घालते. तसेच संविधान नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करते, अल्पसंख्याकांचे हितरक्षण करते. संविधान देशाची उद्दिष्टे आणि मूल्ये स्पष्ट करून देशाचा विकास करते. अशा पद्धतीने संविधान का आवश्यक आहे आपण इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. संविधान हे कोणत्याही देशामध्ये कायदे तयार करणे आणि ते व्यवस्थित राबवणे यासाठी आवश्यक असते आणि या संविधानाच्या पायावरच देशाचा विकास होत असतो. त्यामुळे संविधान हे प्रत्येक देशासाठी खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही स्वतः विचार करून यामध्ये आणखी मुद्द्यांची भरसुद्धा घालू शकता. यानंतर प्रश्न 5वा आहे तुम्ही काय कराल. प्रश्न वाचूया. साधारणपणे मुलांनी करायची कामे व मुलींनी करायची कामे यात भेद केला जातो. म्हणजे साधारणपणे मुलांची कामं आणि मुलींची कामं असे कामामध्ये फरक केला जातो. काही कामं ही मुलांची आहेत असं समजलं जातं,
काही कामं ही मुलींची आहेत असं समजलं जातं. संविधानातील समता हे मूल्य समजावून सांगण्यासाठी तुम्ही काय कराल? आता या बाबतीत संविधानामध्ये जे समता नावाचं मूल्य आहे ते समजावून सांगण्यासाठी आपण काय करू शकतो ते लिहायचं आहे. या ठिकाणी तुमची कृती म्हणून त्यांनी जागा दिली आहे लिहायला, तिथे आपण लेखन केलेलं आहे ते पाहूया. संविधानाने स्त्री पुरुष भेदभाव न करता समानता दिली आहे हे सर्वांना माहीत करून देऊ. याविषयी आपण माहिती देऊ लोकांना की स्त्री पुरुष भेदभाव करायचा नाही, सर्वांना समानता दिलेली आहे. यानंतर कामाचे स्वरूप हे व्यक्तीच्या कौशल्यावर आधारित असते हे सर्वांना पटवून देईल. कोणत्याही कामाचं स्वरूप हे व्यक्तीच्या कौशल्यावर असतं हे आपल्याला सर्वांना पटवून द्यावं लागेल. इथे या पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत. यांचा व्यवस्थित अभ्यास करा. आपल्या वहीमध्ये या स्वाध्यायाचं सुंदर हस्ताक्षरात लेखन करा. हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.